या 17 वर्षाच्या मुलांनी संपूर्ण सरकारला घाम फोडलाय. कारण की या 17 वर्षाच्या मुलामुळे 2 जणांना आपला राजीनामा द्यावा लागलाय. ही काही साधी गोष्ट नाही. एक 17 वर्षाचा मुलगा केंद्र सरकारला भिडतोय आणि 2 व्यक्तींचे राजीनामे घेतोय. आता आपण सर्वजण विचार करत असाल, हा मुलगा कोण? याने नेमकं असं काय केलंय? तेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सविस्तर सांगणार आहे. फक्त हा एकटाच 17 वर्षाचा मुलगा नाहीये, आणखीन 2 मुलं आहेत ज्यांनी शिक्षण व्यवस्थेची पूर्ण पोलखोल केली. या मुलाने कुठे आंदोलन केलं नाही, रस्त्यावरती घोषणाबाजी केली नाही. हे मुलं काही कोणत्या राजकीय पक्षाचे नेते नव्हते. तरी देखील अवघ्या 17 वर्षाच्या मुलांनी देशातील शिक्षण व्यवस्थेला हादरा दिलाय. एवढंच नाही तर त्यांच्या प्रश्नामुळे आणि त्यांनी जी काही माहिती समोर आणली त्यामुळे CBSE सारख्या बोर्डाला उत्तरं द्यावी लागली, अधिकाऱ्यांवरती दबाव आले, सरकारवरती मोठे प्रश्न निर्माण झाले आणि शेवटी शिक्षण समितीला या मुलांचं ऐकावं लागलं. आता पाहूया या मुलांनी नेमकं असं काय केलंय. त्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. या 3 मुलांची नावं आहे वेदांत श्रीवास्तव, निसर्ग अधिकारी आणि सार्थक सिद्धांत. सुरुवात करूया वेदांत श्रीवास्तवपासून. या मुलाने काय केलं? दिल्लीमध्ये राहणारा वेदांत अवघ्या 17 वर्षाचा विद्यार्थी, पण त्याच्या बाबतीमध्ये अशी घटना घडली ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये चर्चा सुरू झाली. वेदांतने या वर्षीच CBSE मधून 12वीचे पेपर दिले होते, पण त्याला एका पेपरमध्ये कमी मार्क्स मिळाले. त्यासाठी त्याने CBSE बोर्डाकडे अर्ज केला. त्याला त्याची उत्तरपत्रिका पाहिजे आहे. वेदांतचा दावा होता की CBSEने त्याची उत्तरपत्रिका न पाठवता दुसरी कोणाची तरी उत्तरपत्रिका पाठवली. आता बघा, अनेक विद्यार्थी इथेच थांबतात, चूक झाली असेल म्हणून विषय सोडून देतात. पण वेदांत मात्र शांत बसला नाही. त्यांनी हा मुद्दा सोशल मीडियावरती मांडला. त्याने पुरावे दाखवले, त्यांनी प्रश्न विचारले. जर CBSE सारख्या एवढ्या मोठ्या बोर्डामध्ये मला दुसऱ्या विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका पाठवली जात असेल तर माझी उत्तरपत्रिका कुठे आहे? आणि जर माझ्यासोबत असं होत असेल तर इतर बाकीच्या विद्यार्थ्यांबरोबर असं होत असेल. वेदांतनी हाच मुद्दा सोशल मीडियावरती मांडला. लाखो लोकांनी त्याला पाहिलं. अनेक लोकांनी वेदांत समर्थन केलं, पण काही लोकांनी तर डायरेक्ट त्याला पाकिस्तानी म्हटलं, देशद्रोही म्हटलं. वेदांतची काहीच चुकी नव्हती. त्याने फक्त परीक्षा व्यवस्थापनेवरती सरकारवरती गंभीर प्रश्न उपस्थित केले तर त्याला देशद्रोही म्हणू लागले, पाकिस्तानी म्हणू लागले. पण शेवटी सोशल मीडियावरती अनेक लोकांनी वेदांतला सपोर्ट केला आणि अखेर CBSEला आपली चूक मान्य करावी लागली. पण वेदांतच्या या प्रकरणामुळे एक मोठा प्रश्न उभा राहिला. जर उत्तरपत्रिका व्यवस्थापनामध्ये चुका होत असतील तर लाखो विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत किती विश्वास ठेवायचा? याच काळामध्ये दुसरं नाव समोर आलं, ते म्हणजे निसर्ग अधिकारी. निसर्ग अधिकारी हा स्वतःला एथिलिक हॅकर म्हणतो. एथिलिक हॅकर म्हणजे सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी शोधून संबंधित संस्थांना कळवणारी व्यक्ती. निसर्गाचा दावा होता की CBSEच्या ऑन स्क्रीन मार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी आहेत. आता ऑन स्क्रीन मार्किंग म्हणजे काय हे समजून घ्या. उत्तरपत्रिका स्कॅन केल्यानंतर तीच उत्तरपत्रिका संगणकावरती तपासण्याची प्रक्रिया. निसर्ग अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांच्या त्या सिस्टममध्ये कमतरता आहे. सहजपणे चुकीच्या व्यक्तीला प्रवेश मिळू शकतो. एवढंच नाही तर निसर्गने CBSEला अगोदरच सांगितलं होतं, पण CBSE मार्फत त्याच्यावरती कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. निसर्ग अधिकारीचं म्हणणं होतं, जर सुरक्षा मजबूत नसेल तर डेटा आणि उत्तरपत्रिका त्याशिवाय परीक्षेमध्ये जे मार्क मिळतात त्याच्या संबंधित माहिती धोक्यामध्ये येऊ शकते. निसर्ग अधिकारीच्या या दाव्यामुळे CBSEच्या डिजिटल व्यवस्थापनेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला. पण या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त नाव चर्चेत राहिलं ते सार्थक सिद्धांत या 17 वर्षीय मुलाचं. झारखंडमधील छोट्याशा गावामध्ये राहणारा 17 वर्षाचा सार्थक सिद्धांत. सार्थकची गोष्टी वेगळीच आहे, कारण की त्यांनी कोणतीही वेबसाईट हॅक केली नाही. त्याला कोणतीही चुकीची उत्तरपत्रिका मिळाली नाही. त्याने फक्त एक वेगळा प्रश्न विचारला. त्याचा प्रश्न होता, CBSE मधून ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका स्कॅन करण्याचं काम कोणाला आणि कोणत्या कंपनीला दिलंय? आणि इथूनच वेगळ्या कथेला सुरुवात झाली. अगोदरच्या काळामध्ये काय व्हायचं बघा, शिक्षकांना उत्तरपत्रिका कागदावरतीच तपासाव्या लागायच्या. पण आता काय झालं, अनेक बोर्ड परीक्षा संस्था उत्तरपत्रिका स्कॅन करतात. त्या डिजिटल स्वरूपामध्ये शिक्षकांच्या स्क्रीनवरती पाठवल्या जातात. त्यानंतर शिक्षक संगणकावरती गुण म्हणजे मार्क देतात. याच प्रक्रियेला ऑन स्क्रीन मार्किंग म्हणतात. आता या प्रक्रियेमध्ये काय होतं माहिती का, लाखो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका, डेटा, मार्क्स आणि निकालांचा समावेश असतो. त्यामुळे ही प्रणाली हाताळणारी कंपनी अत्यंत सक्षम आणि विश्वासामधील असावी लागते.
आणि हेच काम CBSE बोर्डाने एका कंपनीला दिलं होतं. ती कंपनी म्हणजे COME एज्युटेक. सार्थकने याच कंपनीबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात केली. सार्थकने काय केलं माहिती का? CBSEचे जुने आणि नवीन टेंडर डॉक्युमेंट तपासले. टेंडर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट देण्याची पद्धत. त्या तपासामध्ये सार्थकला काही गोष्टी धक्कादायक वाटल्या. सार्थकच्या मते CBSE जेव्हा एखाद्या कंपनीला टेंडर देते त्यामध्ये काही अटी नियम होत्या, पण गेल्या वर्षी CBSEने त्या नियम अटी बदलल्या आणि त्याचा फायदा COME एज्युटेक या कंपनीला झाला. त्याच्या तपासामध्ये सार्थकने आणखीन एक माहिती शोधून काढली. COME एज्युटेक या कंपनीचं नाव अगोदर दुसरं होतं. त्यावेळेस त्या कंपनीला 2019 मध्ये तेलंगणामध्ये इंटरमिडिएट परीक्षा दरम्यान ती कंपनी वादामध्ये आली होती. त्यानंतर त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आलं होतं आणि CBSEने जेव्हा नियम अटी बदलल्या पुन्हा त्याच कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं. फक्त त्या कंपनीने आपलं नाव बदललं. सार्थकने ही माहिती कोणत्या आधारावरती सांगितली होती ते म्हणजे डॉक्युमेंट्स. त्यांनी ते सर्व डॉक्युमेंट्स गोळा केले, त्याबद्दल एक संबंधित ब्लॉग बनवला आणि तो ब्लॉग सोशल मीडियावरती अपलोड केला. येथे 17 वर्षीय सार्थकचा मुद्दा होता लाखो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आणि निकाल यासारख्या महत्त्वाच्या कामाचं दुसऱ्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देताना त्यामध्ये पारदर्शकता होती का? सार्थकने इथे फक्त प्रश्न उपस्थित केले. त्याच्या ब्लॉगची सोशल मीडियावरती मोठी चर्चा सुरू झाली. अनेक विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. या गोष्टीचा परिणाम इतका मोठा झाला की 17 वर्षाच्या सार्थकला संसदेच्या शिक्षण विषय समितीने त्याला चर्चेसाठी बोलावून घेतलं. विचार करा, देशामध्ये मोठे मोठे अधिकारी आहेत, तज्ज्ञ आहेत, मोठे मोठे सल्लागार आहेत. त्या देशाच्या संसद समितीला 17 वर्षाच्या मुलाचं म्हणणं ऐकायचं होतं. हे स्वतःमध्ये एक मोठं यश आहे. आता प्रश्न पडला की या 3 मुलांनी जे काही प्रयत्न केले त्याच्यामुळे काय घडलं? त्यामधून फायदा असा झाला की विद्यार्थ्यांच्या तक्रारींना राष्ट्रीय स्तरावरती आवाज मिळाला. दुसरं म्हणजे देशातील मोठी परीक्षा व्यवस्था CBSE बोर्ड त्याच्या परीक्षा आणि मूल्यमापन बाबत मोठे गंभीर प्रश्न निर्माण झाले. आणि तिसरं म्हणजे डिजिटल सुरक्षा, उत्तरपत्रिका व्यवस्थापन आणि टेंडर प्रक्रियेबद्दल पारदर्शकतेची मागणी. चौथं म्हणजे लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये असलेले प्रश्न संपूर्ण देशभर विचारले जाऊ लागले. या 3 मुलांनी काही सरकार पाडलं नाही, काही मोठी क्रांती केली नाही, कोणाला तुरुंगात पाठवलं नाही. त्या 3 मुलांनी जे प्रश्न विचारले त्यामुळे स्वतः सरकारवरती आणि सरकारच्या व्यवस्थापनेवरती प्रश्न निर्माण झाले. अनेक लोक म्हणू लागले 17 वर्षाच्या मुलाने देखील सरकारला जाब विचारला, प्रश्न विचारला, त्यांच्या चुका लक्षात आणून दिल्या. एवढंच काही सांगण्यात येतंय CBSEचे चेअरमन राहुल सिंग आणि CBSEचे सचिव हिमांशु गुप्ता या दोघांना पदावरून हटवण्यात आले अशी देखील चर्चा आहे. आता या 3 मुलांनी जे काही शिक्षण व्यवस्थेबद्दल प्रश्न विचारले त्यामधील सर्वात मुख्य प्रश्न आपल्याला कोणाचा वाटला आणि का वाटला? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.